सध्या केवळ राज्यात नाही तर देशभरामध्ये नीट पेपर फुटी प्रकरण गाजतंय आणि याच नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये 11वी अटक आता सीबीआयनं केली आहे। मनीषा हवालदार नावाच्या व्यक्तीला सीबीआयनं अटक केलेली आहे। मनीषा हवालदार फिजिक्स विषयाची प्रश्नपत्रिका तिनं लीक केल्याप्रकरणी तिला अटक झाली आहे। या प्रकरणात सीबीआयनं केलेली आतापर्यंतची 11वी अटक आहे। तपासादरम्यान मनीषा हवालदारनं परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांपर्यंत फिजिक्सची प्रश्नपत्रिका पोहोचवल्याचा आरोप आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी याआधी अटकेत असलेले 3 महत्त्वाचे व्यक्ती पीव्ही कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या तिघांची सीबीआयकडनं पुन्हा एकदा झाडाझडती सुरू झाली आहे। दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडनं तिघांची सुद्धा चौकशी केली जाते। या तिघांच्याही बँक खात्यांची माहिती मिळवण्याचं काम तपास यंत्रणांकडनं सुरू असल्याचं कळतंय। सोबतच या तिघा व्यक्तींच्या संपर्कात पुण्यातले इतर कोण कोण होते याचाही सखोल तपास सीबीआयकडनं करण्यात येतोय। दरम्यान आरोपी शुभम खैरनारला घेऊन सीबीआयचे अधिकारी नाशिकला अधिक तपासासाठी रवाना झाले। आणि गेल्या काही दिवसांपासून याच नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आपल्या तपासाची आणि चौकशीची व्याप्ती वाढवलेली आहे। लातूरमध्ये सुद्धा आता सीबीआयनं तपास सुरू केलाय, चौकशी सुरू केलेली आहे। लातूरमधल्या आणखी एका डॉक्टराची चौकशी सुरू असल्याचं कळतंय। जुना औसा रोड परिसरातील एका बीएमएस डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआयचे अधिकारी चौकशी करतायत। संबंधित डॉक्टरांची कागदपत्र आणि संपर्कांची पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळते। यापूर्वी लातूरमधल्या 2 डॉक्टरांची आधी चौकशी झाली आहे आणि त्याच चौकशीनंतर तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तर नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रच पेपर फुटीचं मुख्य केंद्र असल्याचा संशय सीबीआयला आहे, तपास यंत्रणांना आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं तपासाची चक्र वेगानं फिरू लागली आहेत। त्यामुळे पेपर फुटीच्या मास्टरमाइंड सोबत काही हाय प्रोफाईल पालक सुद्धा सीबीआयच्या रडारवरती आलेत। सीबीआयच्या आजवरच्या तपासात काही धनाढ्य पालकांनी त्यांच्या मुलांसाठी हे पेपर खरेदी केल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे एजन्सी आता अशा सर्व पालकांची यादी तयार करते ज्यांच्या बँक खात्यातनं शिवराज मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी किंवा त्यांची सहकारी मनीषा वाघमारेच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते। आतापर्यंतच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे फुटलेल्या पेपरचा लाभ मिळालेल्या पालकांनी हा पेपर आणखी काही लोकांना विकला होता। त्यामुळे पेपर नेमका किती लोकांपर्यंत पोहोचलेला होता हे शोधणं सध्या तरी अवघड बनलंय। आणि लातूरचा बालरोग तज्ज्ञ मनोज शिरुरे हा सुद्धा तपास यंत्रणांच्या रडारवरती आला। मनोज शिरुरे यांनी आपल्या मुलासाठी नीटच्या पेपरची खरेदी केल्याची माहिती आहे, पण या सगळ्या प्रकरणात डॉक्टर मनोज शिरुरेला माफीचा साक्षीदार बनवण्याची तयारी सुरू असल्याचं कळतंय। तपास यंत्रणेनं शिरुरेला चौकशीसाठी पुण्यातल्या कार्यालयामध्ये बोलावलेलं होतं। गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी झाली। आपल्या मुलासाठी शिरुरे यांनी मोटेगावकरकडनं हा पेपर विकत घेतल्याचा अंदाज आहे। तसंच शिरुरेचे संबंध एनटीएशी संबंधित प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी यांच्याशी असल्याची माहिती सुद्धा तपासात समोर आली आहे।